आज दिनांक 31 ऑगस्ट 2020 या महिन्याचा शेवटचा दिवस आणि आपलं हे जे प्रकरण आहे जवळपास हे संपत आलेलं आहे. तर पुन्हा एकदा मी काय विद्यार्थ्यांना आठवण करून देऊ इच्छितो की पेपरचं नाव पुन्हा लक्षात ठेवा. हे पेपरचं नाव नवीन हे विकसित करण्यात आलेलं आहे की पुणे विद्यापीठ म्हणा, आपल्या विद्यापीठाचे काही प्रतिनिधी नाशिकला गेले होते आणि जसं आज आपण पाहतो की शोध, मी सांगितलं शोध प्रत्येक गोष्टीत झाला पाहिजे. काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते समाजासमोर आल्या पाहिजेत आणि शोध हा आपण पाहतो दोन बाबीमध्ये. मी सांगतो की शोध जो असतो आपण पाहतो हा काही फक्त सायन्समध्ये नसतो, तर तो कला मध्ये सुद्धा असतो. तर आपण साधारणतः पाहतो शोध, आपण पाहतो की जसं आपण पाहिलं इतिहास हा अनेक वेळेस लिहिला गेलेला आहे आणि पूर्वीच्या इतिहासामध्ये असलेल्या त्रुटी हे काढण्याचं काम देखील झालेलं आहे. आपण पाहतो की इतिहासाच्या लिखाणाविषयी किंवा कार्याविषयी अनेक गोष्टी काही वेळेस झाकल्या गेलेल्या आहेत. इतिहासकारांनी आपल्या सोयीच्या पद्धतीने त्या लिहिलेल्या आहेत. परंतु आपण पाहतो की पुन्हा बहुजनामधली काही मंडळी ह्या इतिहास लेखन कार्यामध्ये पडली. जसं मामा देशमुखाचं उदाहरण आहे. नागपूरला त्यांची जीवनपणीच प्रेतयात्रा काही लोकांनी काढण्याचा प्रयत्न केला की वास्तविक जे शिवचारित्र्य आहे म्हणा किंवा शिवाजीचं कार्य आहे हे समाजासमोर आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपापल्या सोयीनं काही काही मंडळींनी इतिहास हा रंगवलेला होता. त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो शोध होऊन आज वास्तविक शिवाजी महाराज म्हणा किंवा शिवाजींचं कार्य हे समाजसमोर येत आहे. तर त्याच्यापैकी एक भाग आपण पाहतो की जसं आपण पाहतो उत्तरेमध्ये राजस्थानमध्ये राणा प्रतापचं नाव हे अत्यंत आदरयुक्त पद्धतीने घेतलं जातं. तसं राणा प्रतापच्या तोडीचं म्हणा किंवा बऱ्याचपैकी वरचढ पद्धतीचं हे कार्य हे शिवाजी महाराजांचं आहे. एक मुद्दा मी पुन्हा आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की थोड्याफार काळाचा जर अपवाद सोडला तर ही समकालीनच मंडळी म्हणता येईल किंवा एक 100 वर्षाचा दोघांमध्ये शिवाजी महाराजांचं साधारणतः आपण पाहिलं तर जे कार्य आहे ह्या कार्यामध्ये आपण पाहतो की सर्वांचं सहकार्य आहे, महाराष्ट्रातील जनतेचं आहे. मी पुन्हा एकदा सूचित करतो की मराठा म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये राहणारी जमात जात हा शब्द त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. तर स्थानिक लोकांनी मी सांगितलं रामोशी, महार असेल, चांभार असेल, माळी असेल, वेगळ्या जातीचं प्रभू असतील, कायस्थ असतील, सर्वांनी स्वराज्याला सहकार्य केलेलं आहे. हे सहकार्य कसं लाभलेलं आहे की शिवाजीच्या नेतृत्व गुणामुळे. नेतृत्व गुणाचे अनेक पैलू असतात. माणसं सांभाळणं एवढी साधारण बाब नसते. तर ह्याच्यासाठी आपण पाहतो की नेतृत्व कौशल्य हे असणं गरजेचं आहे. मी त्याच्यामुळेच तुम्हाला सांगितलं की आपल्याला जो छत्रपती शिवाजींचा जो काही सैनिक इतिहास असेल म्हणा किंवा लष्करी कार्य असेल किंवा त्यांचे नेतृत्व गुण असतील तर ही देखील आपल्याला काही प्रमाणामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण पाहतो कोणत्याही विभूती असतात किंवा कार्य करणारी व्यक्ती असते, अत्यंत महान कार्य त्या व्यक्तीच्या हातातून घडून जातं. तर आपणही अनुकरण म्हणा किंवा आपल्यामध्ये काही त्या गोष्टी आणता येतील का ह्याचं एक अवलोकन देखील आपण केलं पाहिजे. जसं मी पाठीमागं सांगितलं की आता एक मी पाठीमागं पुस्तक पाहिलं की आपण सारे अर्जुन. आता आपण सारे अर्जुन म्हणजे काय आपण साधारणतः पाहतो की आता अर्जुन म्हणजे काय की अर्जुनानं जे युद्ध केलं हे काय कशासाठी केलं आपण पाहतो की तत्कालीन जी काही परिस्थिती उद्भवली होती की काय आहे की धर्म अधर्म त्याच्यासाठी केलं. परंतु आज आपण पाहतो की आजचं जे युद्ध म्हणा किंवा आज सारे अर्जुन म्हणजे काय तर स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लढायचं आहे. आणि हे निर्माण झालेलं चांगलं अस्तित्व जे असतं तर आपण पाहतो हे देशकार्यासाठी महत्त्वपूर्ण मानलं जातं. जसं मी आजच्या एक आधुनिक काळामध्ये च्या दृष्टीनं किंवा आज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपलं भारताचं महत्त्व काय आहे आज आपण जसं पाहतो की जग आपल्याकडे पाहत आहे का तर आजच्या घडीला आपण पाहतो की जगामध्ये जी काय राष्ट्र आहेत आपण पाहतो विशेषतः आत्तापर्यंत आपण काय करायचं युरोपकडे एक आदर्श प्रणाली म्हणून पाहायचो की जीवन प्रणाली. परंतु तुम्ही आता ह्या कोविडच्या महामारीमध्ये पाहिलं असेल की सर्वात जास्त लोकसंख्येचा जर दर काढला त्या राष्ट्राचा तर सर्वात जास्त जी काही इटली असेल
किंवा तिथचे युरोपियन राष्ट्र असतील किंवा अमेरिका असेल, ह्या राष्ट्रामध्ये काय झालेलं आहे की मृत्यूचा दर हा जास्त दिसून आला. आता मृत्यूचा दर मला सर म्हणताल की तिथं जी काही सुविधा आहेत ह्या सुविधा आपल्यापेक्षाही उच्च प्रतीचे आहेत. आरोग्यसेवा असेल, इटालीमध्ये उच्च प्रतीची आरोग्यसेवा आहे. मग हे तिथं घडलं कसं काय? तर त्याचं घडण्याचं दुसरं कारण आपण साधारणतः महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की इटाली म्हणा किंवा युरोप खंडामध्ये किंवा अमेरिकेमध्ये म्हाताऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. जवळपास 60च्या वर म्हणा, 60 ते 80 की मेडिसिन तयार झालं. आणि दुसरा सर्वात तिथलचा एक जे काही आपण तोटा म्हणू किंवा लॉस म्हणू की आपण पाहतो की तिथं युवकांची संख्या ही आता कमी आहे. आता सर म्हणतात युवकाची संख्या तिथं कमी आहे तर आमचा काय संबंध? तर तुमचा संबंध आहे. आपण साधारणतः पाहतो की ज्या देशाकडे युवक जास्त असेल, आज पाहतो भारतामध्ये 25 ते 30 वयोगट दरम्यानतला युवक हा जास्त आहे. 25 ते 30 वयोगटातला युवक हा. आणि हा जो 25 ते 30 वर्षाचा काय आजचा आपण मी तुम्हाला एक संख्यात्मक सांगितलं आहे वयाचा दर. तर हा युवक जो आहे ह्याचं जे भारताच्या तुलनेमध्ये ऑस्ट्रेलिया असेल किंवा अमेरिका असेल किंवा युरोप खंड असेल, इथं काय आहे हा दर ह्या तुलनेमध्ये खूप कमी आहे युवकांचा. म्हणून पाहतो की आपल्याकडे काय आहे की अमेरिका म्हणा की आपल्याकडे लक्ष ठेवून आहे का, तर पहा युवक असतील तर जग चालेल. आणि जगाला चांगले युवक जर मिळाले तर निश्चित हे भारतामध्ये जर मिळाले तर आपण पाहतो की भारत हे भविष्यामध्ये निश्चितच नेतृत्व सक्षम राष्ट्र ठरू शकतं. सातत्याने जागतिक देशामध्ये भारतानं आपली भूमिका ही चोख बजावलेली आहे. परंतु आपण पाहतो की साधारणतः खूप मोठा कालखंड आपल्याला 5000 वर्षापूर्वीचा आहे. आपण अमेरिकेपेक्षाही काय आहेत की प्राचीन आहोत. साधारणतः पाहतो की आज जसं आपण पाहिलं की आज आपल्याला डोकलामचा मुद्दा असेल किंवा साधारणतः आपण पाहिलं आताच पाठीमागं आपण पाहिलं की चीन साधारणतः आपल्या गलवान खोऱ्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचपैकी भारतानं चीनला एक राजनैतिक दृष्टिकोनातून म्हणा आपण काय केलेलं आहे की थांबवलेला आहे. अमेरिका म्हणा किंवा जागतिक पातळीवरून आपण दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि तो राजनैतिक दृष्टिकोन तो यशस्वी ठरलेला आहे साधारणतः आज आपण पाहतो. परंतु पाठीमागील कालखंडामध्ये जर गेलं तर चीनचा इतिहास पाहिला, आपला इतिहास पाहिला तर बऱ्याचपैकी आपण पाहतो की आपल्याला शिक्षणाचं जसं कौटिल्यच्या कालखंडामधली जी विद्यापीठं होती आपली साधारणतः भारत नालंदा विद्यापीठ असेल चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये किंवा अनेक चीनी प्रवासी भारतामध्ये आले, अनेक चीनी विद्यार्थी हे शिकण्यासाठी आलेले आहे. परंतु कालांतरामध्ये आपण पाहतो इथं झालेली परकीय आक्रमण आणि ह्या आक्रमणातून पुन्हा आपण पाहतो की भारतानं अनेक संकटही सहन केली. अशा संकटामध्ये आज आपण 21व्या शतकामध्ये उत्तम पद्धतीने मार्गक्रमण करतो. हे आपला गौरवशाली इतिहास आहे आणि इतिहासाला अजून भविष्यामध्ये वेगळी किनार मिळू शकतो. जसं आज आपली चर्चा आहे की काय आहे, जागतिक पातळीवर चर्चा आहे की भारत जगातील तिसरी महासत्ता म्हणून उदयास येऊ पाहत आहे. तिसरी महासत्तामध्ये 1 नंबर आहे कोणती आहे? अमेरिका आर्थिक महासत्ता, 2 नंबर समजा चीन आणि आता 3 नंबरच्या दृष्टीनं भारताची गणना होत आहे. तर मग ही आर्थिक महासत्ता ही कशी तयार होणार? तर मी तुम्हाला जसं सांगितलं की बिझनेस म्हणा, व्यापार म्हणा, तर व्यापारमध्ये काय असं अनेक शोध आहेत. अनेक जसं आत्मनिर्भर भारत आता आपल्याकडे योजना आलेली आहे, भारत सरकार डिक्लेअर केलं. आत्मनिर्भर म्हणजे काय की स्वतःचं स्वावलंबन तयार करणं. तर आत्तापर्यंत आत्मनिर्भर मेड इन इंडिया म्हणा हे अनेक कार्यक्रम भारतामध्ये राबवण्यात आलेले आहेत. तर त्या कार्यक्रमाचे आपण एक पाहिलं की रिझल्ट कमी जास्त असतील पण आपलं मार्गक्रम उत्तर आणि संरक्षण क्षेत्रामध्ये राहत आपण पाठीमागच पाहिलं की अनेक इक्विपमेंटवर आपण काय केलेलं आहे की भारत सरकारनं बंदी घातलेली आहे. आता आयात करायच्या ऐवजी काय करायची ती आपणच इथं तयार करायची आहेत. का तयार करायची तर आपल्याला स्वावलंबन तयार करायचं. जसं साधारणतः आपण पाहतो ह्या कामी आपण पाहतो की काय की जर आपण स्वतः तयार केलं तर आपला जो काही परकीय चलन आपलं विदेशामध्ये जात आहे तर त्याला ते चलन हितच राहील. तर अशा असंख्य आता आपल्याकडे आपण पाहतो की असंख्य प्रोग्राम ही काही गोपनीय असतात, काही खुले असतात. तर हे राष्ट्रीय पातळीवर भारत सरकारकडून राबवलेले आहेत. ह्या सर्व कार्यक्रमामध्ये आपण पाहतो युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. 21वं शतक जे आहे तर आपण पाहतो भारताची युवक 21व्या शतकाला दिशा देण्याचं काम करणार आहे. का तर ह्यांची आपली संख्या जास्त आहे आणि ही संख्या जास्त असल्यानंतर आपण पाहिलं की देशाला जर ही
25 ते 35चा वर्ग हा भविष्याचा चांगला बुद्धिवंत म्हणा, विचारवंत म्हणा, किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये अर्थशास्त्र असेल किंवा वेगळे शास्त्र असतील किंवा वेगळे स्किलचे व्यवसाय असतील, तर त्या व्यवसायामध्ये जर निश्चिततेने प्रावीण्य वेगळ्या प्रकारचं मिळवलं आणि आपण पाहतो स्किल मिळवलं, तर देशाला त्याचा निश्चितच फायदा आहे. म्हणून आज आपण युवा शक्तीकडे आकर्षणानं पाहतो आणि जग भारताच्या युवा शक्तीकडे आकर्षणानं पाहतं. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. तर आपण जसं पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू होते, तर त्या पैलूचा एक पैलू जो होता तो राष्ट्रनिर्माता म्हणजे काय, एक राज्य निर्माण करणारा. ते त्या काळामध्ये राज्य निर्माण करणं एवढं सोपं नव्हतं. आणि महाराजांमध्ये लष्करी गुण तर होतेच होते, परंतु लष्करी गुणासोबत इतर गुण होते. आपण पाहतो नेतृत्व कसं करायचं, नवनिर्माण कसं करायचं, स्वतःची नाणी कशी तयार करायची, स्वतःचं राज्य कसं तयार करायचं, राजधानी कशी तयार करायची. त्यांची राजधानी आपण पाहतो रायगड होती, तर रायगडचं वैभव आजही आहे. तर नवनिर्माण हा जो एक शब्दप्रयोग आजकाल आपण वापरतो, तो शिवाजी महाराजांकडून घेण्यासारखा आहे. प्रत्येक गोष्ट ही आपण शिकली पाहिजे. शिकली तर काय होत, आपण काय पुढे जाऊ. तर आपण पाहतो शिवाजी महाराजांच्या अनेक जीवनाचे पैलू आहे, तर हे पैलू आपण शिकले पाहिजे. तर निश्चितच आपल्या देशाला भविष्य हे चांगलं असेल. आणि प्रत्येकानं विद्यार्थ्यांनी स्वतःला कोणतीही संकुचित वृत्तीमधून कमी समजू नये. कुणामध्ये काय असतं, गुपित असतं, कस्तुरी असते, हे कुणालाच पता नसते. आणि आपण पाहतो की वेळ प्रसंगानुसार त्या व्यक्तीचे म्हणा, विद्यार्थ्याचे गुण हे वेळेनुसार विकसित होत असतात आणि त्यांनाही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. आपण पाहतो प्रयत्न हा अत्यंत महत्त्वाचं काम आहे. तर हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकू शकतो. प्रत्येक प्रकरण संपत असताना प्रत्येक प्रकरणामध्ये काही काही घेण्यासारख्या बाबी असतात, त्या आपण आवर्जून घेतल्या पाहिजेत. तर मी 11 वाजता आपण पाहतो की एक रायगडावर एक पुस्तक सापडलेलं आहे ऑनलाईन. मी लोडेड करीत त्याचा काही जास्त अभ्यासक्रम संबंधित नाही, पण आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराज व्यक्तिमत्व कसं होतं. आणि 17व्या शतकामधला आजही रायगड हा आकर्षणाचा, संशोधनाचा केंद्रबिंदू आहे. तर आज आपण इथंच थांबू. धन्यवाद. ओके.